नमस्कार, मी अनिकेत शिराळे. आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. आपण मुक्त संचार पद्धतीने प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी यासाठी बनवला की आपण जी आत्ता पिल्लं काढली यांना आजचा 4था दिवस आहे. तर मी तुम्हाला यासाठी व्हिडिओ बनवला की जे आपण पिल्लं काढतो त्यानंतर पहिल्या 3 ते 4 दिवसाचं जे नियोजन असतं ते कशा पद्धतीने केलं जातं. तर आपण जी ही पिल्लं बघू शकता, ही जी पिल्लं आहे यांना पहिल्या दिवशी जे ते काय करायचं, गुळाचं पाणी जे असतं ते यांना द्यावं लागतं. कारण गुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते, जेणेकरून यामध्ये काही कमकुवत पिल्ले असतात तर त्यांना जी एनर्जी मिळते आणि ते चांगले राहतात. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी यांना गुळाचं पाणी द्यायचं. आणि विषय आल्यानंतर पहिल्या दिवशी गुळाचं पाणी हे किती प्रमाणात द्यावं लागतं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. 1 लिटर पाण्यामध्ये आपण 100 ग्राम गूळ वापरू शकता आणि ते पिल्लांना दिवसभरासाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये टाकू शकता. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत आपण त्यांना जे लिक्सन आणि व्हायमरल द्यायचं असतं. तर जे आपण बघू शकता व्हायमरल आणि ही जे लिक्सन आहे ते आपण दुसऱ्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत त्यांना देणार आहे. म्हणजे आजचा 4था दिवस आहे. तर मी हा व्हिडिओ काही बनवला नाही, म्हटलं चला एकखटीच सगळा व्हिडिओ टाकून देऊ आपल्या यूट्यूब चॅनलला. तर माझ्या हातात बघू शकता आता यांना 4था दिवस आहे. तर मी यांना आता लिक्सन आणि व्हायमरल टाकणार आहे. तर आपण हे जे बघू शकता ही जी लिक्सन पावडर आहे, तर हिचे फायदे सांगायचे झाल्यास हे एक अँटीबायोटिक असतं. म्हणजे की पिल्लांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती येते, यामुळे पिल्लांवर कोणते रोग येत नाही. आणि हे जे दुसरं असतं व्हायमरल लिक्विड, तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात, जेणेकरून त्यांचं लिव्हर चांगलं होतं, त्यांची भूक वाढते, त्यांवर कोणते रोग येत नाही, हाडं मजबूत होते. तर अशा पद्धतीने पिल्लांचं जे ते यामुळे चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होते आणि खूप लवकर आपल्याला याचा फायदा दिसून येतो, जेणेकरून पिल्लाची मर होत नाही आणि आपली पिल्लं तंदुरुस्त राहतात. तर आता जे ते मी यांना टाकतोय, तर आपल्याला याचं प्रमाण जे ते सांगतो मी. तर आपण बघू शकता हे जे व्हायमरल आहे ते आपण टाकणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे किती टाकायचं. तर हे जे 100 पिल्लांना 5 ml टाकावं लागतं. ही जी बाटली आपण बघू शकता 30 ml ची बाटली आहे आणि याची किंमत जी आहे ती 60 रुपये किंमत आहे. तर आपण जे हे आपली 30 पिल्लं आहे तर यांना फक्त 1 ते 2 थेंब टाकणार आहोत. कारण यांना 100 पिल्लांसाठी दिवसभराच्या पाण्यात 100 पिल्लांसाठी जेवढं लागतं 5 ml लागतं. तर आपण फक्त यांना 1 ते 2 थेंब टाकणार आहे. ही फक्त 30 पिल्लं आहे. तर आपण अशा पद्धतीने 1 ते 2 थेंब यामध्ये टाकली आणि त्यानंतर ही जी लिक्सन पावडर आहे आपण बघू शकता, तर ही जी आहे 100 पिल्लांना 1 ग्रॅम टाकावं लागते. तर आपण यांना थोडीशीच टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी यांना आता पाणी टाकतोय. हे असं आपल्याला दिवसभराच्या लागणाऱ्या पिल्लांना टाकायचं आहे, जे की 100 पिल्लांना 5 ml व्हायमरॉल आणि 1 ग्रॅम लिक्सन, जी की यामुळे खूप फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे यांना जे पहिल्या दिवसापासून यांना तांदूळ टाकू नका, कारण तांदूळ त्यांना पचन होत नाही. तर यांना खाण्यासाठी काय वापरायचं, तर आपण बघू शकता हे जे आपल्याला फीड दिसतंय ना, हे फीड आहे आपण जे बॉयलर स्टार्टरचं फीड आहे, जे की फक्त आपण हे 10 ते 15 दिवस याला वापरणार आहे.
आणि त्यानंतर बस 10 ते 15 दिवसच त्याला वापरणार आहे, कारण हे जर जास्त वापरलं तर ही गावरान पिल्लं आहे यांना ही एकमेकांना तोडतात. त्यामुळे आपण याला जास्त दिवस द्यायचं नाही, 10 ते 15 दिवस द्यायचं, जेणेकरून आपल्या पिल्लांची वाढ लवकर होईल आणि मर कमी होईल. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर या खूप लसोटा वगैरे यांना लसी पण दिल्या जातात. तर ही जी गावरान पिल्ले असल्यामुळे यांना लसी देणं सगळं काम नाही. म्हणजे आपण तर काही देत नाही लसी, कारण यांच्यावर जास्त प्रमाणात रोग येत नाही. तर हे बस एवढं औषध वापरलं तर आपलं काम होऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीने आपली पिल्लांची वाढ होईल. तर आपल्या ज्या स्क्रीनवर आपण बघू शकता की आपली जी पिल्लं आहे ही फक्त 2.5 महिन्याची पिल्लं आहे. बघू शकता तर कशा प्रकारे पटकन जी ती मोठी झाली आणि यांची वाढ आहे ती लवकर होते. तर ही जी व्हायमरल आणि इलेक्शन जी आहे ती आपण कोंबड्यांना पण वापरू शकता. म्हणजे की जेव्हा आपला ऋतू बदल होतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा लागतो, उन्हाळ्यानंतर पावसाळा लागतो, तर 3 दिवस ही द्यायची असती. ती कशा पद्धतीने दिली जाते यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवतो. तर आता फक्त पिल्लांसाठी मी बनवला होता व्हिडिओ. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 दिवस द्यायचं आणि पहिल्या दिवशी गुळाचं पाणी द्यायचं. तर हे आपण बघू शकता गावरान पिल्लं आहे कशा पद्धतीने खात आहेत. तर आपल्याकडं हे जे फीड नसेल तर आपण गव्हाच्या कण्या किंवा मकाचा भरडा आपण यांना टाकू शकता. पण मित्रांनो, तांदूळ टाकू नका, कारण त्यांना पचन होत नाही, आपल्या पिल्लांची मर होऊ शकते. तर धन्यवाद. तर आता आपण स्क्रीनवर बघू शकता हे जे बॉयलर स्टार्टर आहे हे फक्त आपण 10 ते 12 दिवस वापरतो. आणि तिथे देशी स्टार्टर पण आपण वापरू शकता, पण तिथे सध्या अवेलेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही बॉयलर स्टार्टर आणलं. आपण फक्त 10 ते 12 दिवस याला टाकणार आहोत, नंतर आपण जे टाकतो तेच टाकणार आहोत. कारण पहिले 10 ते 12 दिवस चांगलं त्यांची वाढ झाल्यानंतर ते चांगले राहतात आणि आपल्या पिल्लांची मर होत नाही. अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल.